तर महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत हा झाला स्थानिक स्तर. विधानसभेचे होणाऱ्या निवडणुका म्हणजे झाला राज्यस्तर. आणि संसद ज्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा येतात, त्यातले लोकसभेचे ज्या निवडणुका होतात त्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुका किंवा राष्ट्रीय पातळीवरचं असणारं सरकार स्थापन करण्यासाठीच्या होणाऱ्या निवडणुका. तर ह्या निवडणुकांमध्ये आपण 3 स्तर जे बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण निवडून देणे म्हणजे आपण मतदान करणे. जे काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष असतात. काही जे इलेक्शन्सला उभे राहतात ते कुठल्याही पक्षाकडून उभे न राहता इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून उभे राहतात. तर असे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना सगळ्यात जास्त मतं मिळतात तो कॅन्डिडेट त्या मतदारसंघातून निवडून येतो.